नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बुलेटिन मध्ये आपण घेणार आहोत आतापर्यंतच्या 3 महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा आणि सखोल विश्लेषणासह। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे नाशिकच्या पालकमंत्री पदासंदर्भातली। नाशिकमध्ये सध्या पालकमंत्री पदाचा वाद सुटत नाहीये, मात्र हाच वाद जरी सुटत नसला तरी आता दोन नेत्यांमध्ये मात्र संघर्ष निर्माण झालाय। मंत्री छगन भुजबळांचं नाव आता राष्ट्रवादीकडून पुढे येतंय, तर भुजबळांच्या पालकमंत्री पदाला आता शिवसेनेमधून मात्र विरोध होतोय आणि आता त्यामध्येच आता सुहास कांदे आणि छगन भुजबळ हा वाद पुन्हा पेटलाय। तर दुसरी बातमी आहे बीडीडी चाळी संदर्भातली। बीडीडी चाळकरांना पुठ्ठ्याच्या नको खऱ्या किल्ल्या द्या अशी मागणी आता आदित्य ठाकरेंनी केली आहे। सोबतच आतापर्यंत बीडीडी चाळीतील 556 पैकी फक्त 26 लोकांना चाव्या मिळाल्या असल्याची माहिती सुद्धा आदित्य ठाकरेंनी दिलेली आहे। तिसरी बातमी आपसुकच भटक्या कुत्र्यांसंदर्भामधली आहे। भटक्या कुत्र्यांसंदर्भामधली सुद्धा आता शेल्टर होम मधले कुत्रे सोडा असा निर्वाळा जो आहे तो आता कोर्टाने दिलेला आहे। सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना खाऊ घालण्यावरती आता निर्बंध आलेले आहेत। या 3 बातम्या आहेत, या 3 बातम्यांचं आपण आज सखोल विश्लेषण या बुलेटिन मध्ये करणार आहोत। सुरुवातीची जी बातमी आहे ती म्हणजे नाशिकच्या पालकमंत्री पदासंदर्भातली। नाशिकचा पालकमंत्री पदाचा तिढा सुटत नाहीये। महाराष्ट्रामध्ये फक्त सत्ता स्थापन होऊन जवळपास 1 वर्ष लोटलं असेल तरी सुद्धा अजून म्हणावा तसा पालकमंत्री पदाचा निकाल जो आहे तो लागलेला नाहीये। मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तरी सुद्धा अजून 2 ठिकाणच्या पालकमंत्री पदाचा अजून पण वाद संपत नाही। दुसरी बातमी आहे बीडीडी चाळी संदर्भातली। बीडीडी चाळीचं मोठं गाजावाजामध्ये लोकार्पण झालं। यामध्ये ज्या गरजूंना घराच्या किल्ल्या सुद्धा मिळाल्या, परंतु त्या किल्ल्या फक्त पुठ्ठ्याच्या मिळाल्या असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय, जे वरळीचे आमदार आहेत, ज्यांच्या संकल्पनेमधनं हा सगळा प्रोजेक्ट उभा राहिलेला होता। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवरती या सुद्धा बातमीचं आपल्याला सखोल विश्लेषण बघायचंच आहे। सोबतच भटक्या कुत्र्यांसंदर्भातली एक अत्यंत महत्त्वाची आणि एक मोठी बातमी आता आलेली आहे। सर्वोच्च न्यायालयानं भटक्या कुत्र्यांसंदर्भामध्ये एक महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय आणि जो निर्णय होता तो आता फिरवलेला आहे। शेल्टर होम मधले जे कुत्रे होते, ज्यांना श्वानांना जे पकडण्यात आलेलं होतं, त्यांना सोडा असा निर्देश सुद्धा आता कोर्टाने दिलेला आहे। दरम्यान याच बुलेटिन मधली सर्वात पहिली बातमी आहे ती म्हणजे नाशिकमध्ये सध्या पालकमंत्री पदाचा वाद सुटत नाहीये। मात्र हा वाद जरी सुटत नसला तरी सुद्धा आता 2 नेत्यांमध्ये चांगलाच वाद निर्माण झालाय। मंत्री छगन भुजबळांचं नाव आता राष्ट्रवादीकडून पालकमंत्री पदासाठी आता पुढे येतंय, तर भुजबळांच्या पालकमंत्री पदाला शिवसेनेमधूनच मात्र आता विरोध होतोय आणि अशातच आता सुहास कांदे विरुद्ध छगन भुजबळ असा आता वाद पुन्हा एकदा पेटलेला आहे। आपण पाहतोय की नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटत नाहीये। मात्र या पार्श्वभूमीवरती आता नेमका आता हा वाद कधी सुटणार असा प्रत्येकाच्या नजरा लागलेल्या आहेत। हा वाद नेमका कधी मिटतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सोबतच नाशिकच्या पालकमंत्री पदावर कुणाची वर्णी लागते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान या सगळ्या पालकमंत्री पदाच्या वादावरती मंत्री छगन भुजबळ काय म्हणाले होते आपण जरा पाहूयात आणि नंतर या चर्चेला सुरुवात करूयात। तुम्हाला माहिती आहे की एक मंत्री म्हणून आणि तो एक नाशिकचा मंत्री म्हणून मला तो अधिकार 100% आहे। त्याच्यासाठी मला पालकमंत्री व्हायला पाहिजे किंवा काय अशातला काही भाग नाही, म्हणून मी जातोय। आणि आज पार्श्वभूमीवरती बोलण्यासाठी आपल्यासोबत आता 3 मान्यवर सुद्धा जोडले गेलेले आहेत। सर्वप्रथम मी आपल्या गेस्टची ओळख करून देतो। आमचे प्रतिनिधी सुद्धा किरण गोटूर आपल्यासोबत असणार आहेत। सोबतच ज्येष्ठ पत्रकार जयंत माहिंडकर आणि भाजपचे प्रवक्ते निरंजन शेट्टी सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सगळ्यांचं स्वागत आहे या बुलेटिनमध्ये। मी सर्वप्रथम किरण तुझ्याकडे येईल आणि नंतर आपसुकच जयंतजी तुमच्याकडे येणार आहे। किरण, या सगळ्या पालकमंत्री पदाचा वाद सगळा आता आपण पाहतोय, छगन भुजबळांचं नाव मध्येच कसं काय आलं?
सिद्धेश, मागच्या 8 महिन्यापासून म्हणजे नवीन महायुती सरकार स्थापन झाल्यापासून नाशिक आणि रायगड या दोन जिल्ह्याचा पालकमंत्री पदाचा जो वाद आहे तो अद्याप कायम आहे. नाशिकचा जर आपण प्रामुख्याने विचार केला तर नाशिकमध्ये तिन्ही पक्षांनी या पदावरती दावा केल्याने हा वाद जो आहे तो आणखीन वाढलेला आहे. मागच्या काही दिवसांपासून हा वाद जो आहे तो चालू असताना काल अचानक मंत्री भुजबळ यांनी एक कुंभमेळ्याची बैठक बोलवली आणि त्या बैठकीनंतर हा वाद जो आहे तो आणखीन वाढलेला आहे अशा पद्धतीचं आपल्याला म्हणता येईल. कारण कुंभमेळा आहे, आगामी कुंभमेळ्या संदर्भात जे कामं होत आहेत या सगळ्या कामांची माहिती घेण्यासाठी मंत्री भुजबळ यांनी अचानक ही मीटिंग बोलवली आणि कलेक्टर ऑफिसमध्ये ही संपूर्णपणे मीटिंग झाली आणि याच मीटिंगच्या माध्यमातून ज्यांनी जे कुंभमेळ्याचं नियोजन प्रशासनाकडून करण्यात येत आहे त्या सगळ्या नियोजनासंदर्भात त्यांनी जी आहे माहिती घेतली आणि याच बैठकीनंतर राजकीय वर्तुळामध्ये विशेष करून वेगवेगळ्या चर्चा हे रंगलेल्या आहेत आणि या सगळ्या मीटिंग नंतर शिवसेनेने मात्र या सगळ्या गोष्टीला विरोध केला. कारण राष्ट्रवादीचे सर्वाधिक आमदार नाशिकमध्ये आहेत त्यामुळे आमचाच जो आहे तो पालकमंत्री असावा अशा पद्धतीची भूमिका भुजबळ यांनी मांडली होती. किरण, त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता छगन भुजबळांचं नाव आता प्रामुख्यानं पुढे येते. मी जयंत माइंडकर सर तुमच्याकडे येतोय. सर, कसं बघायचं याकडे? आता जर आपण पहिली गोष्ट जर आपण बघितली तर राज्यामध्ये सध्या 2 जिल्ह्यांचा वाद जो आहे पालकमंत्री पदाचा तो प्रामुख्याने, एक म्हणजे रायगड, दुसरा म्हणजे नाशिक. दोन्ही ठिकाणी शिवसेना आग्रही आहे आणि आता पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष पाहायला मिळतो. कारण रायगडमध्ये सुद्धा तेच चित्र आहे. आदिती तटकरे विरुद्ध भरत गोगावले असा वाद निर्माण झालेला असताना आता पुन्हा एकदा नाशिकमध्ये सुद्धा आता राष्ट्रवादीनं छगन भुजबळांचं नावाला कुठेतरी नाव पुढे करून पुन्हा या वादाला पुन्हा एकदा खतपाणी घातलेलं आहे. मला 30 वर्षांपूर्वीची गोष्ट आठवते, जेव्हा मनोहर जोशी हे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांचे सक्सेसर म्हणून छगन भुजबळांचं नाव येत होतं. काही राजकीय खेळी चुकली, भुजबळ तिथून बाहेर पडले, त्या संधीला हुकले. त्याच्यानंतर शरद पवारांनी त्यांना 2 वेळेला उपमुख्यमंत्री पद दिलं. आज तेच भुजबळ 75च्या घरात असताना, एक फॅग एंड ऑफ पॉलिटिकल करिअर असताना अजित पवारांच्याकडे आहेत. त्यांना पहिल्यांदा मंत्री पदाकरता झगडावं लागलं आणि आता पालकमंत्री तरी करा, माझ्या जिल्ह्याचा पालकमंत्री मलाच करा, हे एकेकाळी मुख्यमंत्री पदाकरता गेलेल्या ज्याचं नाव होतं त्या सिनियर मोस्ट अशा राजकीय व्यक्तीला ते आज सांगावं लागत आहे. हे राजकारणाचे फेरे आहेत. पण हे असं का सांगावं? याचं कारण असं आहे की जे 3 पक्षात विभागलेलं महायुतीचं सरकार आहे तिथे तुमचा क्रायटेरिया कोणता? तर भुजबळ म्हणतात नाशिकमध्ये आमच्या अजित पवारांच्या पक्षाचे जास्त आमदार. मग तीच यार्डस्टिक ठेवायची आहे का? ती भाजपला मान्य आहे का? मुळात जेवढे सवंगडी जास्ती, जेवढी युतीमधले पक्ष जास्ती तेवढी भांडणं जास्ती. भुजबळ म्हणतील मी 1985 पासूनच, त्यामुळे मी सर्वात सिनियर आहे, त्याच्यामुळे माझंच नाव राहिलं पाहिजे. तर सुहास कांदे म्हणतील की नाही, मी तर तुम्हाला पराभूत केलेला आहे. हे वाद राहणार. ह्या वादातच आज हे सरकार महायुती टिकणार आहे, कारण कोणी जाऊ शकत नाही. परंतु हे वाद सतत सुरू राहणार, आपल्याला बातम्या मिळत राहणार, पण हे वाद कधीही संपणार नाहीत. खरंय, नक्कीच जयंतजी. त्यामुळे आता आपण एक पुढची बातमी पाहूयात. अत्यंत एक महत्वाची बातमी आपल्याकडे आलेली आहे, ती म्हणजे अशी की सध्या बीडीडी चाळी संदर्भामधली एक बातमी आहे. चाळकऱ्यांना पुठ्ठ्याच्या नको खऱ्या किल्ल्या द्या अशी मागणी आता आदित्य ठाकरेंनी केलेली. आतापर्यंत बीडीडीतील 556 पैकी फक्त 26 लोकांना चाव्या मिळाल्याची माहिती आदित्य ठाकरेंनी आज दिलेली आहे आणि आता त्यानंतर पुन्हा एकदा एक वादंग निर्माण झालेला आहे. त्यामुळे आपण पाहतोय की आदित्य ठाकरेंनी एक नवीन माहिती आता पुन्हा एकदा समोर आणलेली आहे. आणि याच पार्श्वभूमीवरती आता बोलण्यासाठी आपल्यासोबत काही गेस्ट आहेत. मी सर्वप्रथम येणारे निरंजन शेट्टी सर तुमच्याकडे येणारे, भाजपचे प्रवक्ते आहे. स्वागत आहे तुमचं. अगदी थोडक्यामध्ये आपण या संदर्भामध्ये विश्लेषण करा. नेमका आदित्य ठाकरेंच्या या सगळ्या माहिती त्यांनी समोर आणलेली आहे, एवढा गाजावाजा झाला या बीडीडी चाळीच्या या सगळ्या लोकार्पण सोहळ्याचा आणि अखेर आता पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंनी एक नवा मुद्दा उपस्थित केलेला आहे. काय कसं बघायचं याकडे? सिद्धेजी सर्वप्रथम सर्वांना नमस्कार.
माझं फक्त एवढंच सांगणं आहे, एकंदरीत आदित्य ठाकरे साहेबांचा आपण बघितलात हा स्टेटमेंटच कॉन्ट्राडिक्टरी आहे. त्यांचं स्वतःचं असं वक्तव्य आहे की 16 लोकांना पुट्ट्यांच्या चाव्या दिल्या आणि 26 लोकांना वस्तुतः त्यांना चाव्या दिल्या आहेत. ओव्हरऑल त्यांची माहिती अपुरी आहे. खरं तर 50 लोक ऑलरेडी शिफ्टेड आहेत, त्यांना चाव्या मिळाल्या. एकंदरीत 556 लोकांना जेवढी जी काही त्या दिवशी ठरवली होती त्यांना सर्वांना चावी वितरित करण्यात येणार. काही तांत्रिक अडचणी आहेत. आता ह्या तांत्रिक अडचणी समजून घ्याव्या लागतील. त्या अडचणी अशा आहेत की एकंदरीत कसं आहे की ज्या वेळेला आपल्या इमारती आहेत ज्या फेज वाईज तोडल्या गेल्या, त्या प्रत्येकाला फेज वाईज त्याचं वाटप होत राहणार आहे आणि जी पद्धत आहे ती पद्धत ती चुकवता येणार नाही. आणि त्यामुळे असं एखादं म्हणणं की कोणालाही अद्याप चावी मिळाली नाही, एवढं सगळं काही ऑफिशियल डॉक्युमेंटेशन त्यांच्या नावावरती झालेले आहेत आणि त्यामुळे आता फक्त एक तांत्रिक एक विषय दाखवायचा की चावी हातात दिलाय. दुसरी महत्वाची गोष्ट आपण समजून घ्यावा लागेल की एखाद्या व्यक्तीला ज्या वेळेस चावी मिळतंय त्यावेळेला काही घरातल्या रंगरोटी असतील, मग अशा अनेक प्रकारची कामं असतात त्यांना शिफ्ट होण्याच्या आधी करावा लागतात. त्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. त्यामुळे हे जे काय आरोप आहेत म्हणजे जेणेकरून जसं आता आदित्य ठाकरे असतील आणि त्यांच्या संबंधित जे इंडिया गठबंधन आहे त्यांना ती सवय लागलेली आहे की अशा प्रकारचे खोटे आरोप करायचे. आता मी आपल्याला सिद्धेशजी सांगू इच्छितो, आपण आपले कॅमेरे पाठवू शकतात, माझ्याकडे काही फोटोजही आहेत ज्याच्यामध्ये आमचे कार्यकर्ते जाऊन स्वतः त्यांना घरात जाऊन स्वतः चाव्या वगैरे दिलेल्या असे लोक माझ्याकडे आहेत. आणि किमान आता 50 लोकांची मी यादी थोड्या वेळात आपल्याला देऊ शकतो जे स्वतः घरात आहेत, त्यांच्या वास्तव्यात आहे. पण काही लोक त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की बीडीडी चाळ म्हणजे गरीब लोकांची वस्ती होती आणि काही लोकांना ते ऐपत नाही आणि त्यामुळे त्यांना ते वाट बघतात आहे. काही लोकांना थोडं चांगल्या पद्धतीने आपल्या घर प्रवेश करायचा आहे. तर या सगळ्या अडीअडचणी आहेत. काही गोष्टी समजा जसं आता आदित्यजींनी सांगितलं की प्रशासकीय, तर प्रशासकीयमध्ये कुठल्या बाबी आहेत तर मी आपल्याला त्याची माहिती देऊ इच्छितो. ही माहिती अशी आहे की इलेक्ट्रिसिटीचे बिल आहेत जे त्यांनी वापरलेलं होतं ते भरले नाही. त्याचे ते पैसे ते लावायच्या अगोदर ते बीएसटीची लोक त्यांच्याकडनं अपेक्षित आहे. आता स्वाभाविक आहे ते त्यांनाच द्यावे लागतील. काही ट्रान्झिस्कॅमचे त्यांचे पैसे राहिले असतील ते देणं गरजेचं आहे तर तेही द्यावे लागतील. तर अशा काही जे काही तांत्रिक प्रशासकीय म्हणतात तर प्रशासकीय नसून ते वैयक्तिक आहे. आणि त्यामुळे जोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी होत नाही त्यामुळे काही लोकांना ते हातात बहुतेक देता येणार आणि त्याच्यानंतर ते मागे लागावं लागेल. त्यामुळे या काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत आणि त्यामुळे कोणाचे काही अडकून राहिलेत. तर अशा प्रकारच्या गोष्टीला दिशाभूल करून राजकीय हा विषय करायचा हे चुकीचं आहे. खरं निरंजनजी, त्यामुळे आता हा सगळा राजकीय विषय करायचा असं तुम्ही म्हणताय. त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता सरकारकडून काय उत्तर येते सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पुढची बातमी अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत मोठी बातमी. सर्वोच्च न्यायालयानं भटक्या कुत्र्यांबाबत आता निर्णय फिरवलेला आहे. शेल्टर होम मधले कुत्रे सोडा, सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना खाऊ घालण्यावरती मात्र आता प्रतिबंध घालण्यात आलेले आहे. सुप्रीम कोर्टानं हा आता अखेर निर्णय दिलेला आहे. या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत आरजे सोनाली आपल्यासोबत जोडली गेलेली आहे. सोनाली, स्वागत आहे तुझं जय महाराष्ट्रमध्ये. अखेर सुप्रीम कोर्टानं हा निर्णय बदललेला आहे. काय तुझी पहिली प्रतिक्रिया? सगळ्यात आधी खूप छान वाटतंय की हा अतिशय बॅलन्स निर्णय आहे. म्हणजे माणसांच्या आणि स्ट्रे डॉग्सच्या दोघांच्याही बाजूने तो देण्यात आलेला आहे. आणि जी सगळ्यात पहिल्यांदी भीती वाटत होती की इतक्या सगळ्या डॉग्सला जेव्हा ते एका ठिकाणी घेऊन जाणार आहेत त्यानंतर होणारी जी त्यांची अवस्था असेल ती खूप भयानक असू शकते. तर त्यातनं खूप मोठा रिलीफ मिळालेला आहे. त्यामुळे हा अतिशय बॅलन्स निर्णय आहे असं मला वाटतं. बरं, मग सोनाली, या निमित्तानं आता प्रश्न पुन्हा एकदा तोच उपस्थित होतो, तो म्हणजे असा की ह्या भटक्या कुत्र्यांवरती आता नेमकं निर्बंध तरी घालायचे कसे, आणि जर सर्वसामान्य माणसांना जर चावले असतील तर मग त्याचं काय करायचं? पहिला प्रश्न तर हा आहे की हेही त्यांनी सांगितलेलं आहे माननीय सुप्रीम कोर्टाने की त्यांना फीडिंग करायचं नाही असं नाहीये. पण कॉर्पोरेशनला काही जागा त्यांनी नेमून द्यायला सांगितल्या की तिथे तुम्ही त्यांना फीड करू शकतात. आणि ऑलरेडी 2023ला हा नियम आला होता. त्याप्रमाणे अनेक फीडर्स जे आहेत त्यांना तिकडेच खाऊ घालत असतात. ते रस्त्यावरती खाऊ घालत नाही, रस्त्याच्या बाजूला खाऊ घालतात. आणि दुसरा प्रश्न हा आहे की भटक्या डॉग्सनी लोकांना चावू नये यासाठी स्टेरिलायझेशन करणं, वॅक्सिनेशन करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि सांगायला अत्यंत आनंद वाटतोय की पुण्यामधली एक एनजीओ आहे, तिने यासाठी ऑलरेडी काम सुरू केलंय. रेबीज फ्री पुणेसाठी ते एरियामध्ये जाऊन तिथल्या कम्युनिटी डॉग्सला स्टेरिलाइज करतात, वॅक्सिनेट करतात. आणि एवढंच नाही तर त्यांच्या गळ्यामध्ये रिफ्लेक्टिव्ह कॉलर सुद्धा घालतात जेणेकरून ते वॅक्सिनेटेड आहे हे प्रूफ होईल.
आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर आता या सगळ्या खाण्यावरती मात्र प्रतिबंध घालण्यात आलेले आहेत, मात्र मग या कुत्र्यांना जर बाहेर एखादं खायला घालायचं म्हटलं, आता आपल्याकडे आधीच एकतर कबूतर खाण्याचा मुद्दा आधीच वादाला तोंड फोडतोय, आता अशामध्ये आता कुत्र्यांना खाऊ घालण्यावरती सुद्धा आता वाद निर्माण होऊ शकतो येत्या काळामध्ये. मग त्याच्याकडे कसा आता त्याच्यावरती निर्णय काय म्हणजे नियम काय घालायचा आता याच्यावरती? मला असं वाटतं की यासाठी कॉर्पोरेशन, त्या भागातील रहिवासी आणि फीडर्स यांच्यामधला समन्वय हा या गोष्टीवरती प्रॉब्लेम क्रिएट न होऊ देण्याचा मुद्दा ठरू शकतो. जर व्यवस्थित समन्वय साधला तर निश्चितच वादाचा मुद्दा येणारच नाही. आणि तसंही पुण्यामध्ये पीएमसीनी फीडर्स सोसायटीचे कम्युनिटी जे चेअरमन असतात त्यांच्याशी मीटिंग घेऊन ऑलरेडी त्या बरं जागा सोनाली, मी तुला ठरवलेल्या आहेत. थोडासा थांबवतो. कुत्राप्रेमींचे आणखी काही आपल्याकडे प्रतिक्रिया आलेल्या आहेत, आपण त्या एकदा ऐकू, तर मी पुन्हा एकदा तुझ्याकडे येतोय. कल भी हम लोग पुलिस स्टेशन में थे। ये कोई सेंस नहीं बनती है। लोग ओपनली, सुप्रीम कोर्ट की वजह से लोग ओपनली हमें धमकी दे रहे हैं कि हम कुत्तों को जहर दे देंगे, तुम्हें मार देंगे। तो दैट्स नॉट द पॉइंट ना। आप हमें भी तो फिर दो ना, इतनी प्रोटेक्शन दो हमें भी। हमारे लिए कोई ऐसा रूल निकालो ना कि हम जाके बोल सके कि हमको ऐसे धमकियां आ रही हैं तो हमारे लिए कोई एक्शन लो। एनिमल क्रूरल्टी पे 50 रुपए का फाइन है। आप खुद सोच लो कि क्या ही अहमियत है। एज एन एनिमल लवर, एज एन एनिमल फीडर, वी आर ऑलरेडी कॉन्शियस अबाउट इट। हम हर जगह फीड नहीं कराते हैं, लेकिन अच्छा होगा कि अगर हम एक डेजिग्नेट हर सोसाइटी के आगे एक प्लेस मिल जाए, जिससे कि डॉग्स को भी क्लियर रहेगा कि हाँ वहाँ खाना है, और जगह पे न्यूसेंस भी नहीं करना, कोई वरिड भी नहीं होगा। तो ये अच्छी चीज़ है, लेकिन इसमें हर सोसाइटी वाले को भी साथ देना होगा कि उस जगह को जब फिक्स कर रहे हैं तो हर कोई उसके लिए अप्रूव करे, एग्री हो जाए। क्योंकि अगर एग्री होंगे तो दैट्स गुड, किसी को परेशानी नहीं होगी। सोनाली, पुन्हा एकदा प्रश्न तोच उपस्थित होतो, तो म्हणजे असा की मुक्या जनावरांबद्दल आस्था आम्हाला सुद्धा आहे, प्रत्येकाला असावी ती, आणि प्रत्येकाला ती असणं गरजेची सुद्धा आहे. मात्र हेच मुकी जनावरं जेवढं त्यांच्यावरती प्रेम करू आपण, त्याच्यापेक्षा दुप्पट ते सामान्य नागरिकांचा चावा घेतात. मग अशा पद्धतीनं मग आपण जर आवाज उठवला तर मग त्याच्यावरती सुद्धा मग प्राणीमित्र म्हणून किंवा श्वानप्रेमी म्हणून तुम्ही पुन्हा एकदा सर्वसामान्य लोकांकडे द्वेषानं बघता. या सगळ्याकडे कसं बघायचं मग आता? मी पुन्हा एकदा सांगेल की ते विनाकारण चावा घेत जोपर्यंत आपल्याकडनं त्यांना विनाकारण कुठल्या चावा प्रकारचं घेतला केलं गेलाय जात सोनाली. नाही. आपल्याकडे घटना आहे, सीसीटीव्ही फुटेज आहे, रस्त्यावरून चालणाऱ्या लोकांना चावा घेतलेला आहे. बरं, आता लहान मुलं, एखादी लहान चिमुकली जर रस्त्यानं चालत असेल, तिच्यावरती कुत्र्यांनी हल्ला केलेला आहे. आपण असंही म्हणा, बरं त्या मुलीने काही खोडही नव्हती काढली त्या कुत्र्यांची. यावरती मी एकच म्हणू शकते की जसं आपण रस्त्यावरतून जातो तेव्हा बऱ्याचदा ट्रक ड्रायव्हर्स जे आहेत ते सर्वसामान्य माणसाला चिरडून जातात. याचा अर्थ आपण मग सगळ्याच ट्रक ड्रायव्हर्सला म्हणत नाहीत ना की त्यांनी गाडी चालवायची नाही. एखादी घटना ही अपवादाने घडू शकते, पण याचा अर्थ ती नेहमीच घडेल असं नाहीये. बरं, आणि एखादी यासाठी घटना पुन्हा- घडलेली नाहीये सोनाली याच्या आधी सारख्या. मी तुला उदाहरणं देतो. गडचिरोली मधली एक घटना होती, गोंदिया मधली एक होती आणि अमरावती मधली एक होती. या तीनही घटनांचा जर आपण बारकाईने विचार केला, जर ते सीसीटीव्ही फुटेज जर आपण बघितलं तर दृश्यांमध्ये सुद्धा मध्ये मध्ये आपल्याला ते दिसतंय. एखादा मुलगा फक्त तिथे रस्त्यावरती खेळत असताना आणि एक मुलगी फक्त रस्त्यानं चालत असताना तिच्यावरती काही श्वानांनी हल्ला केला. बरं, हे एक नुसतं नॉट इन्क्लुडिंग चिमुकलीचं, मोठी लोक सुद्धा रस्त्यानं चालत असताना फोनवरती बोलत असताना अचानकपणे 10 ते 15 कुत्र्यांचा एक कळप येतो आणि तिच्यावरती हल्ला चढवतो. आणि ह्या श्वानांवरती जर आपण आक्षेप घेतला, जेव्हा महानगरपालिका यांच्यावरती ऍक्शन घेते तेव्हा तुम्ही प्राणीमित्र लगेच जागे होता. मग सर्वसामान्यांसाठी तुम्ही स्टँड का नाही घेत अशा वेळी? नाही, ऍब्सोल्युटली घेतलाच पाहिजे ना सर्वसामान्यांसाठी. आणि यासाठी सर्वसामान्य माणसांनी हे सांगायला पाहिजे की आमच्या एरियामध्ये अशा प्रकारचे डॉग्स आहेत आणि त्याच्याबद्दल तुम्ही जे आहे ते कारवाई करावी. आणि यासाठी फीडर्स स्वतःहून त्यांना जे आहे ते घेऊन जातात आणि त्यांना त्यांची जी काही प्रक्रिया आहे, वॅक्सिनेट करणं, त्याच्यानंतर त्यांना रिलोकेट करणं, ते करू शकतात. पण सर्वसामान्याप्रमाणे आपण सगळ्यांनाच म्हणू शकत नाही असं. म्हणजे तुम्ही जसं म्हणाल की काही प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही घटना घडलेल्या आहेत. आज पुण्याच्या रस्त्यावरतून जाताना अनेकदा अपघात होतो ज्यामध्ये सर्वसामान्य माणसाची चूक नसते, पण कुणीतरी येऊन त्यांना भरधाव वेगाने चिरडून जातं आणि तो निघून जातो. ट्रक ड्रायव्हर्स आहेत, तिथे सिमेंट मिक्सर्स आहेत. मग आपण असं म्हणतोय की यांनी एवढे केले, त्याच्यावरती आपण बंदी आणत नाहीये ना. बर, दोन्हीकडनं विचार केला गेला पाहिजे. आणि मला असं वाटतं की जर तुमच्या एरियामध्ये तुम्हाला लक्षात आलेलं आहे की अशा प्रकारचे डॉग्स आहेत, तर तुम्ही त्यासाठी प्रशासनाला सांगितलं पाहिजे. त्या एरियातले जे कम्युनिटी डॉग्स साठी काम करणारी लोक बर बर सोनाली, तू म्हणतेस ना दोन्ही बाजूने विचार व्हायला हवा. ठीक आहे, चल आपण एका वेळेसाठी मान्य करू की आपण दोन्ही बाजूने विचार करायला हवा. मात्र आता एक व्हिडिओ आमच्या समोर आलेला आहे, ज्या व्हिडिओ मधून चक्क बिबट्याला कुत्र्यांनी फाडलेला आहे. आपण तो व्हिडिओ एकदा बघूयात. या रानटी कुत्र्यांनी, या सगळ्या रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांनी चक्क बिबट्याला सुद्धा सोडलेला नाहीये. याच बिबट्याला फाडून या रानटी कुत्र्यांनी खाल्लेलं आहे.
माणूस तर सोडाच, पण ज्या हिंस्त्र बिबट्याची एवढी दहशत असते, या दहशती असलेल्या या बिबट्याला सुद्धा काही भटक्या कुत्र्यांनी चक्क फाडून खाल्लेलं आहे. ही दृश्य आपण पाहतोय. एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय. भटक्या कुत्र्यांचा मुद्दा सध्या चर्चेला जातोय आणि याच पार्श्वभूमीवरती सध्या हा व्हिडिओ आता सध्या जोर धरू लागलेला आहे. चक्क बिबट्याला या भटक्या कुत्र्यांनी फरफटत अक्षरशः रस्त्याच्या कडेला नेलेला आहे. बरं, असंही नाहीये की तो बिबट्या मृत अवस्थेत किंवा अर्धमेल्या अवस्थेमध्ये आहे. हा बिबट्या पूर्णपणे शुद्धीत आहे, तरी सुद्धा या भटक्या कुत्र्याने त्याला जखमी केलं आणि अखेर त्याला रस्त्याच्या कडेला फरफटत घेऊन गेलेला आहे. आपण पाहतोय की कशा पद्धतीनं या भटक्या कुत्र्यांनी चक्क बिबट्याला सुद्धा फाडून खाल्लेला आहे. सोनाली, जर आपण आता हा व्हिडिओ बघितला असेल तर तुला एक कळलं असेल की ज्या हिंस्त्र प्राण्याची, ज्या बिबट्याची आपल्याला दहशत असते, प्रत्येक प्राणी हा त्याच्यापासून दबून असतो, प्रत्येक प्राणी घाबरून असतो, त्याच बिबट्याला या रानटी कुत्र्यांनी आता फाडून खाल्लेला आहे. आता ही हिंस्त्र, आता एवढी हिंस्त्र होत चाललेली आहेत ही भटके कुत्रे, तरी सुद्धा अजून तुम्ही त्यांचं समर्थन करताय? यावरती हॅलो बोल बोल, आवाज येतोय. माफ करा, पण मला आवाज थोडा कमी येतोय. मी एवढंच सांगू शकते की सोनाली, आजपर्यंत बिबट्यांनी किती कुत्रे खाल्लेले आहेत याचा व्हिडिओ आपण कधी पाहिलाय का? जर बिबट्यांनी कुत्रे खाल्ले तर आपण म्हणतो की त्याचं ते भक्ष्य आहे, बरोबर की नाही? त्यांनी त्याची शिकार केली आहे. जर बिबट्यांनी कुत्र्यांना खाल्लं तर ते त्याचं भक्ष्य आहे, त्याची शिकार केली, ते चालू शकते. पण जर कुत्र्यांनी स्वतःच्या प्रोटेक्शनसाठी बिबट्यावरती हल्ला केला तर आपण म्हणतो की बघा बघा कुत्रा किती आक्रमक झालेला आहे. तर मला असं वाटतं इथेच आपण चुकतोय ना, की प्रत्येक जण आपल्या प्रोटेक्शनसाठी आज जो आहे तो विचार करतोय. मग माणूस असू देत नाही तर डॉग्स असू देत. बर, तू म्हणतेस की त्याने संरक्षणासाठी कुत्र्यानं या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यानं त्या बिबट्याला फाडून खाल्लं. ठीक आहे, चल आपण एक गोष्ट ही मान्य करूयात की त्यानं संरक्षणासाठी हे केलं. मात्र आता हेच संरक्षण जेव्हा सर्वसामान्यांच्या जीवावर बेतताना दिसतं तेव्हा तेव्हा ही आत्मीयता कुठे जाते? नाही, असं नाही होत. आत्मीयता असते. प्रत्येक डॉग हा आक्रमक नसतो. मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगेल, त्या भागामधल्या त्या आक्रमक होतायत सोनाली, आक्रमक नसतो नाही, आक्रमक होतायत पुन्हा कुत्रे. एकदा सांगेल, आत्मीयता लोकांबद्दल पण आहे, पण लोकांना सुद्धा याच्याबद्दलचं एज्युकेशन देणं आज फार गरजेचं आहे. आपल्याकडे आपण बघतोय तर लहान मुलांना लहानपणापासूनच कुत्रा असला की हाड करायची शिकवण जी दिली जाते किंवा त्यांना दगडाने मारण्याची जे सांगितलं जातं, तिथेच आपण चुकतोय. पण अगं सोनाली, आधीच्या काळामध्ये हे होतं, आधीच्या काळामध्ये होतं. आता अजूनही होतंय, अजूनही होतं. सुशिक्षित म्हणणारी लोक सुद्धा अशी वागतात आणि त्यांच्या मनात भीती असू शकते. सुशिक्षित असलेली लोक का वागतात? कारण सुशिक्षित असलेली लोक का वागतात? कारण आजूबाजूला जे काही भटके कुत्र्यांचं जे काही आवरण जे चाललंय ना, वाढत चाललेलं, त्याच्यामुळे ते लोक घाबरतात ना. कारण आत्ताच्या घटना या काळजाचा थरकाप उडवणार आहेत. मग प्रत्येक जण आपापला बचाव करण्यासाठी कुठेतरी हातामध्ये दगड घेणारच. प्रत्येकाला आपल्या आपल्या जीवात तसं त्यांना सुद्धा आपल्या जीवाची काळजी आहे आणि म्हणूनच ते सुद्धा प्रयत्न करतात की स्वतःला कसं प्रोटेक्शन करणार. माणूस बोलून सांगू शकतो, ते बोलून सांगू शकत नाही. मी पुन्हा एकच सांगेन की आपल्याकडे एज्युकेट करणं, त्याचबरोबर आपल्याकडे त्यांचं सेल्फ काय म्हणूया स्टेरिलायझेशन करणं आणि त्यांना योग्य ठिकाणी त्यांची जागेची व्यवस्था करणं हे त्याचं सोल्युशन असू शकतं. मारणं किंवा त्यांच्यावरती हल्ला करणं हे असू शकत नाही. आणि माननीय सुप्रीम कोर्टाने सुद्धा हे सांगितलेलं आहे की जर काही आक्रमक डॉग्स असतील किंवा ज्यांना रेबीज झालेले असतील तर त्यांना तुम्ही नाही सोडणं. ते डॉग प्रेमी जे आहे ते सुद्धा मान्य करतील ना. बर, धन्यवाद सोनाली, तू सुद्धा आमच्यासोबत या बातम्यांसाठी, या सखोल विश्लेषणासाठी तू जोडले गेले. जयंत माहिंडकर सर आपल्यासोबत जोडले गेले होते, तुमचं सुद्धा धन्यवाद. आणि निरंजन शेट्टी सर सुद्धा आपल्यासोबत जोडले गेले होते, तुमचं सुद्धा आभार. या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबायची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा जय महाराष्ट्र.